जय हरी. एकादश स्कंध भाग 89. 5व्या अध्यायामध्ये ईश्वर कसा आहे याबद्दल नाथ महाराज सांगतात. ईश्वरानं आपल्या इच्छेनं हे विश्व निर्माण केलं, पण ते निर्माण केल्यावर सत्तारूपानं तो त्यामध्ये शिरला असं उपनिषदात वर्णन आहे. याचा अर्थ असा की जगत किती जरी जड दिसलं तरी त्याचं मूळ परमात्म्यामध्येच असून त्याच्या चैतन्यानं हे सबंध विश्व हालचाल करतं. त्या चैतन्याविषयी विश्वातील पान देखील हलत नाही. म्हणजे चैतन्य नाही तर विश्वातलं पान हलू शकत नाही. म्हणून चैतन्याशिवाय विश्वातील पान देखील हलत नाही असा साधू संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. सगळ्या प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपानं राहणारं हे शुद्ध चैतन्य सगळ्यांमध्ये असून पुन्हा अगदी अलिप्त असतं. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये ईश्वर निरंतर भरलेला राहून अगदी भेदभाव रहित असतो. अत्यंत समसमानपणे सर्वांमध्ये तो राहतो. कल्पांतीही उणा अधिक होत नाही. ईश्वर सगळ्यांमध्ये सर्व काळ राहतो खरा, पण सर्वपणा त्याला कधी शिवत नाही. कमलपत्र जलात असतं खरं, पण जलस्पर्शापासून पूर्णपणे अलिप्त असतं. तसा ईश्वर सगळ्या लोकांमध्ये असून देखील लोकांच्या कर्माचा खटपटीचा संपर्क त्याला होत नाही. सगळ्या पदार्थांना अंतर्बाह्य व्यापून असलं तरी आकाश त्यापासून अलिप्त असतं. तशी ईश्वराची अवस्था आहे. आपलं अलिप्तपण न मोडता अनंत विश्वाची रचना तो करतो. इतकंच नाही तर अकर्तात्म योगानं ती प्रचंड आणि अनंत विश्व तो आपल्यामध्ये वागवतो. याच कारणास्तव वेदामध्ये त्याला नेहमी अंतर्यामी असं नाव देतात. सगळ्यांच्या हृदय मंदिरात हा ईश्वर चैतन्य रूपानं म्हणजे जिवंतपणाच्या लक्षणानं राहतो, ओळखला जातो. त्या अंतर्यामीचं निरंतर ध्यान केलं, तसंच आवडीनं मुखानं त्याचं नाम घेतलं तर तो आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींचा वर्षाव करतो. नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये, हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगतात ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणजे कोणतीच चिंता करायची गरज नाही, त्याला सगळंच माहिती असतं. आणि म्हणून निरंतर त्याचं ध्यान केलं, त्याचं आवडीने नामस्मरण केलं की तो आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतो आणि सगळ्या संकटांचा पण नाश करतो. जर तो डोळ्यांनी पाहिला म्हणजे त्याचा साक्षात अनुभव घेतला तर तो प्रसन्न होऊन स्वानंदाचा वर्षाव करतो. आता सांगण्याचा हेतू असा की अंतर्यामी ईश्वर सुखदाताही आहे, पण आणखीन एक गोष्ट इथे सांगतात की तो जसा सुखदाता आहे तसा शास्ता देखील आहे. म्हणजे काळाचा नियंता तोच. त्याच्या भयानं काळ देखील वाटेल त्यावेळी म्हणजे अर्थात अवेळी आपल्याला हवं ते करू शकत नाही. काळसुद्धा त्याला घाबरतो. त्याच्या भयानं प्राण्यांचे श्वासोश्वास नियमित चालतात. त्याच्या भयानं वारा आकाशात अगदी नियमानं वागतो. त्याच्या धाकानं पाण्यात असलेली पृथ्वी समुद्र विरवू शकत नाही. त्याच्या आज्ञेनं सूर्य दिनमान व्यवस्थित चालवतो बरं का. सूर्य हे नाही करत, तो परब्रह्म परमात्मा चैतन्य ते करवून घेतो. आणि त्याच्याच पुरातन आज्ञेप्रमाणे समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही. वेद सदा सर्वदा त्या ईश्वराचं गायन करतात. उपनिषद पण त्याचंच वर्णन करतात. ज्याच्या नामाचं स्मरण करतात सगळ्या पातकांचा संहार होतो आणि यम ज्याचं चरणवंदन करतो तो ईश्वर भक्तांचं जन्ममरण निवारतो.
त्याचं चरित्र कानावर पडल्याबरोबर सगळे विकल्प रसातळाला जातात आणि जीवाची परब्रह्माशी गाठ पडते. ईश्वर म्हणजे मूर्तिमंत पावित्र्यच होय. तो पावित्र्याची मूर्ती असून देखील दुष्टबुद्धीचे लोक त्याची पवित्र कीर्ती कानांनी कधी ऐकूनही घेत नाहीत. पण जरी यांनी ऐकली नाही आणि चुकून जरी त्यांच्या कानावर भगवंताचं नाम कीर्ती हे जर गेलं तर भगवंत त्यांचं कल्याणच करतो. ते कसं? तर एक साधू होते. त्या साधूंनी बगळा बघितला आणि तो बगळा काय करत होता की पाण्यामध्ये आपली चोच बुडवायचा, ती चोच बाहेर काढायचा, दगडावर घासायचा. आता त्या पाण्यातल्या आळ्या काढून खात होता आणि ती आळी समजा मुखामध्ये पूर्णपणे नाही आली तर ती चोच घासायचा. आणि त्याच बाजूने एक राजा पण फिरत होता. तर सहज ते वाक्य राजाच्या कानावर आलं की तो साधू त्या बगळ्याकडे बघत सतत म्हणायचा, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात तो मैंने जानी. घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात तो मैंने जानी. आता ते इतकं छान असं तालात स्वरात म्हणत होता, ते राजाच्या मनामध्ये ठसलं आणि राजा एकसारखं त्याचं ध्यान असं ध्यास त्याला लागला आणि तो ते स्मरण करत राहिला, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. आणि काय झालं होतं, दुसऱ्या दिवशी ते राजाची दाढी वगैरे करण्यासाठी जो न्हावी आला होता तो पण तोच प्रकार करत होता. ते जे पातं असतं ते दगडावर घासायचं, पाण्यामध्ये बुडवायचं आणि राजाची दाढी करायची. आणि राजाच्या एकदम मनामध्ये ते स्फुरण झालं त्या वाक्याचं, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. आणि राजा सरळ म्हणून गेला. म्हणून गेल्याबरोबर नेमका तो न्हावी आता राजाची नस कापणार तितक्यात राजा बोलून गेला, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. तो अबा बाबा बाबा तो न्हावी असा घाबरला, नाही 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 राजे सरकार, याच्यामध्ये माझं काहीच दोष नाही आहे, मी काहीच नाही आहे. ते प्रधानांनी सांगितलं, प्रधानांनी मला पैसे दिले म्हणून मी असं करत होतो, माझा काहीच हेतू नव्हता, राज्य सरकार मला माफ करा, मला माफ करा. चळ 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 कापायला लागला. राज्य सरकारांनी विचार केला, मी तर याला काहीच बोललो नाही, मग हा घाबरला कशामुळे. आणि लगेच त्यांनी तो जे वस्त्रा होता तो फेकून दिला हातातून. माफ करा माफ करा, पाय धरले राजाचे. राजाच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. राजाने त्याला विश्वासात घेतलं, त्याला आधी खाऊ पिऊ घातलं, शांत केलं आणि म्हणाला, का रे बाबा म्हणे न्हाव्या, तू का बरं घाबरला म्हणे. नाही म्हणे राज्य सरकार, तुम्हाला कसं समजलं, तुम्हाला कसं समजलं. ते म्हणाले, मला कसं समजलं ते सोडून दे, पण तुला नेमकं काय करायचं होतं, तू का घाबरला. आणि मग त्यावेळेस त्या न्हाव्याने सांगितलं, राज्य सरकार, आपले जे प्रधान आहेत ना त्यांनी मला तुमची नस कापायला सांगितलं, कारण तुमचं राज्य हे त्यांना हिसकावून घ्यायचं होतं, पण तुमच्याकडून काही मिळत नाही, तुम्ही एवढे शूरवीर पराक्रमी आहात. मग त्यांनी मला इतके पैसे दिले, लालूच दाखवली, आमिष दाखवलं आणि मला तुमची दाढी करताना तुमची नस कापायला सांगितलं की जेणेकरून राजाचा मृत्यू अपघाती झाला असं सगळ्यांना सांगता येईल. आणि त्यांनी प्रधानजींनी मला पैसे दिल्यामुळे मी हे कृत्य करत होतो. पण तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट कशी कळाली. तेव्हा राजाच्या लक्षात आलं की या ईश्वर भक्तांचं जर आपण नुसतं स्मरण केलं किंवा ईश्वर भक्त त्यांचं चरित्र कानावर जरी पडलं तरी सगळे विकल्प रसातळाला जातात आणि जीवाची परब्रह्माशी गाठ पडते. हे जे म्हणतात ते काही खोटं नाही आहे. ज्याच्या नामाचं स्मरण करतात सर्व पातकांचा संहार होतो आणि यम ज्याचे चरण वंदन करतो तो ईश्वर भक्तांचे जन्ममरण निवारतो. हे राजाला लक्षात आलं की त्या साधूंचं ते वाक्य ते मी मनापासून ऐकलं आणि आज माझे प्राण वाचले. घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तेरे मन में क्या है ये बात मैंने जानी. हे जर मी आज बोललो नसतो तर आज माझं शेवटच होता. पण त्या साधूच्या वाक्याने मला वाचवलं आज. आणि म्हणून ते म्हणतात की भगवंत अर्थात
भगवंताचं कीर्ती जरी आपण ऐकली तर आपला उद्धार होतो. आणि त्याच्याच विरुद्ध हे जे कर्मठ ढोंगी प्रवृत्तीचे असतात ना, तो पावित्र्याची मूर्ती असून देखील, म्हणजे भगवंत पावित्र्याची मूर्ती असून देखील हे दुष्टबुद्धीचे लोक त्याची पवित्र कीर्ती कानांनी कधी ऐकूनही घेत नाहीत. कशामुळे? तर आपल्या अहंकारामुळे. आणि दुष्टबुद्धीचे हे अभागी लोक ईश्वराची कीर्ती श्रवण करण्याऐवजी आपल्या मनोरथांच्या गोष्टी बोलत बसतात. आता याला उदाहरण नाथ महाराज असं देतात की अस्वल आपल्या गुणगुणण्यात दंग असतं, त्याला रणभेरी ऐकू येत नाही. त्याप्रमाणे हे लोक मोठ्या आवडीनं देहसुखाच्याच गप्पा मारत बसतात. ईश्वराचं गुणानुवाद ऐकायची बुद्धी त्यांना होत नाही. आजच्या भागात इथेच थांबूया. जय हरी.